जय शिवराय मित्रांनो, मराठी यूट्यूबमध्ये मी आकाश वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला 38 मराठी कॅलिग्राफी फॉन्ट दिलेले आहे। मित्रांनो, हे फॉन्ट तुम्हाला कुठे भेटणार आहे, ते डाउनलोड कसे करायचे आणि पिक्सल लॅब या ॲप्लिकेशन मध्ये ते एडिट कसे करायचे नाव हे मी तुम्हाला आज पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण आपले चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून टेक्निक व्हिडिओ येत असतात आणि मी तुम्हाला फॉन्ट सुद्धा देत असतो। त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्यायचे आहे। व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण मोबाईल स्क्रीनवर जाऊया आणि पिक्सल लॅब मध्ये हे जे फॉन्ट आहे ते ऍड करून ते एडिट कशी करायचे हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। पहिले मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळते, तिथून क्लिक करायचं आहे आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचे आहे। जर मित्रांनो तिथे ती लिंक ओपन होत नसेल तर आपल्याला टेलिग्राम हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। त्यानंतर सर्च बार मध्ये आपल्याला सर्च करायचं आहे मराठीटेक AW। तर मित्रांनो, मी ते सर्च करतो मराठीटेक AW। ते सर्च केल्यानंतर हे आपले चॅनल येऊन जाईल, त्यावर क्लिक करून ते आपल्याला सबस्क्राइब करून घ्यायचे। त्यानंतर आपल्या इथे खाली पाहायला मिळेल कॅलिग्राफी मराठी फॉन्ट जी फाईल। तर मित्रांनो, ही आपल्याला 3 डॉटवर क्लिक करून आपण डाउनलोड करायचे। ते डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे ऑप्शन पाहायला मिळेल सेव्ह टू डाउनलोड। तर सेव्ह टू डाउनलोड क्लिक करायचे आहे आणि हे जे आहे आपले जे फाईल ते आपल्या त्यामध्ये ॲड होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला इथे फाईल मॅनेजरमध्ये जायचे आहे। फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे डाउनलोड ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जायचे डाउनलोडमध्ये। ती मित्रांनो फाईल कुठे ते आपल्याला इथे पाहून घ्यायचे। तर मित्रांनो, ती फाईल आपण इथे टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड केलेली आहे, ती आपल्याला इथे काय पाहायची। तर बघा इथे म्हणजे कॅलिग्राफी मराठी फॉन्ट आपल्याला त्यावर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे एक्स्ट्रॅक्ट ऑल ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट टू पार्टनर फोल्डर त्यावर आपल्याला क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर सक्सेस झालेले आहे। सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल ते हे जे आहे ते आपलं जे फॉन्ट आहे ते इथे आलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ते बॅग यायचे। बॅग आल्यानंतर आपल्याला काय करायचे, डायरेक्ट पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये जायचे। त्यानंतर जी न्यू टेक्स्ट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे डबल। त्यानंतर आपल्याला काय करायचे, इथे आपले नाव टाकून घ्यायचे। तर मित्रांनो, मी माझे स्वतःचे नाव इथे टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपले जे ओके ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे। त्यानंतर एवर क्लिक करायचे। इथे समोर यायचे तुम्हाला फॉन्ट ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपला माय फॉन्ट ऑप्शन पाहिजे 2 नंबरला, त्यावर क्लिक करायचे आणि ते खाली तुम्हाला सर्चच्या बाजूला T+ आणि 5+ ऑप्शन पाहायला मिळेल, तर आपल्याला 5+ वर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे, डाउनलोड जायचे आणि टेलिग्राम चॅनलवर जायचे। त्यानंतर आपल्याला ते मित्रांनो कॅलिग्राफी मराठी फॉन्ट ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचे। त्यानंतर कॅलिग्राफी मराठी फॉन्टवर क्लिक करायचे। त्यानंतर बघा तुम्हाला हे 38 फॉन्ट इथे पाहायला मिळेल। त्यानंतर खाली तुम्हाला ॲड डायरेक्टरी यावर क्लिक करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर हे फॉन्ट इथे आलेले आहे। त्यावर नंतर मित्रांनो आपल्याला कोणताही एक फॉन्ट आपल्याला घेऊन घ्यायचं। बघा मित्रांनो, हे फॉन्ट मी इथे घेत आहे। तर हा फॉन्ट घेतल्यानंतर बघा इथे काहीच इथे येत नाही। तर मित्रांनो, आपल्याला यासाठी एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे, ते आहे इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर। तर बघा हे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, हे जे ॲप आहे तुम्ही मित्रांनो प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, मी इथे पहिले डाउनलोड करून ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, हे मी एकदा लॉग इन करून घेतो, कारण इथे पहिले लय दिवस झालेले आहे ते लॉग इन केलेले नव्हते। तर मित्रांनो, मी इथे लॉग इन केलेलं आहे, तिथे सेव्ह करून घ्यायचे। तर मित्रांनो, इथे फोन नंबर टाकून घ्यायचा आहे। तर मी तो फोन नंबर इथे टाकून घेतो। असा नंबर टाकल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं, परत नेक्स्टवर क्लिक करायचं, त्यानंतर गेट स्टार्टवर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो आपले जे ॲप आहे ते आपल्याला इथे डनवर क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर कट करायचे। तर आपल्याला खाली यायचे। खाली तुम्हाला इथे 3 नंबरला इथे पाहायला मिळेल युनिक MS इंडिया, तर म्हणजे हिंदी मराठी इथे पाहायला मिळेल MS इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर। तर आपल्याला यावर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे टाईप करायचे स्वतःचे नाव। तर आपलं इथे स्वतःच नाव मी इथे टाईप करून घेतो। तर मित्रांनो मला इथे AKSH जे आपले ते नाव टाकले ते गेल्याचे आहे। त्यानंतर युनिक कोड टू SMS इंडिया फॉन्टवर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर कॉफीवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर बॅग यायचे आणि मित्रांनो पिक्सल लॅबमध्ये जायचे आहे आणि आपले जे नाव आहे त्यावर डबल टॅप करायचे आणि मित्रांनो हे जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचे आणि जे कॉपी केलेले आहे ते आपल्या इथे पेस्ट करून टाकायचे। त्यानंतर ओके क्लिक करायचे आहे। तर बघा अशा प्रकारे हे नाव इथे आलेलं आहे। नाव आल्यानंतर बघा इथे मित्रांनो आपल्याला थोडा स्पेस द्यायचा आहे, म्हणजे हे आलेलं आहे। तर आपल्याला यावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो इथे आपल्याला एक काना द्यायचा। ते काना दिल्यानंतर मित्रांनो हे जे आहे ते आपल्याला थोडे पुढे घ्यायचे, तिथे ओके क्लिक करायचे। बघा अशा प्रकारे हे नाव आलेलं आहे। तर मित्रांनो आपल्या स्टार्टला सुद्धा स्पेस द्यायचा, अशा प्रकारे स्पेस द्यायचा आणि लास्टला सुद्धा स्पेस द्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे हा जे नाव आहे तिथे आकाश इथे आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर यायचे, समोर तुम्ही स्ट्रोक एनेबल क्लिक करून स्ट्रोक एनेबल क्लिक करू शकता, इथे शॅडो एनेबल करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथे काही इथे वेगवेगळे चेंजेस करून इथे हे नाव आपले तयार करू शकता। आणि सेव्ह करायचं असेल तर वरती यावर क्लिक करायचे आणि सेव्ह टू ॲजवर क्लिक करून घ्यायचे। पण मित्रांनो खाली आपल्या यावर यायचे ऑप्शनवर आणि ते ट्रान्सपेरन्सवर क्लिक करून आपल्याला तेव्हाच नाव सेव्ह करायचं, तेव्हा ते PNG मध्ये सेव्ह होईल। तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो हे कॅलिग्राफी फॉन्ट कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। अशाच तुम्हाला नवीन फॉन्ट हवे असेल, इंग्लिशमध्ये असेल किंवा मराठीमध्ये दुसरी स्क्रिप्टमध्ये लागत असेल ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।